हाथों में हाथ कहो बार बार, सतीश खांडगे हमारे उम्मीदवार। रोटी कपड़ा मकान का हक, पूरे होंगे ख्वाब कांग्रेस के संग। हाताला साथ विकासाला हात, सतीश खांडगे आमचे उमेदवार। अन्न वस्त्र घराचं स्वप्न, शिक्षण आरोग्य उज्ज्वल भविष्य। युवकांच्या ओठावर कोणतं गाणं आहे हे ऐकल्यानंतर आपण त्या देशाचं भविष्य सांगू शकतो, असं एका महान तत्त्ववेत्त्याने सांगितलेलं आहे. भाऊ, आपल्या परिसरामध्ये सध्या विद्यार्थी किंवा तरुणाई ही नशेच्या अधीन जाताना दिसते आहे, अशा प्रकारचा एक सूर आहे. तर हा प्रश्न किती गंभीर आहे आणि त्यासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत, योजना आहेत की त्याला आपण कशा पद्धतीने आपण त्याला आळा घालू शकतो? महाराक्षस फार मोठा गंभीर प्रश्न आहे. काय झालं आहे संतोषजी, आपण रोजगार हा जो विषय आहे ना, हा सर्वच गोष्टीशी निगडीत आहे. तर ह्या प्रकरणाशी तोच रोजगार हाच विषय आहे. बरोबर. बेरोजगारी असल्या कारणाने तरुण जो आहे ना, तो अस्ताव्यस्त झालेला आहे. तो कधी कधी म्हणजे टेन्शन, तणाव, बरोबर, या कारणामुळे, कधी कधी मग घरगुती भांडणांमुळे, कधी कधी आपल्या कौटुंबिक भांडणांबरोबरच इतर विभागातल्या अनेक ज्या कमतरता आहेत त्याला पडणारे अनेक प्रश्न आहेत. यामुळे कुठेतरी तो नशेकडे गेलेला आहे, बरोबर. व्यसनाकडे गेलेला आहे. आणि आमच्या विभागामध्ये म्हणजे सांगायला वाईट वाटतं, लहान मुलांना पण मी सिगरेट ओढताना बघितलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय असतं ना, अल्लडपणा असतो ना असं नाही, पण तो व्यसनाधीन झालेला आहे. आज आमच्या इकडचं तरुण जो आहे ना, पूर्वी आम्हाला ना असं म्हणजे कोण थोर व्यक्ती किंवा मोठी व्यक्ती समोर आली ना की आमच्या नजरा खाली जायच्या. बरोबर. आणि आम्ही रस्ता बदलायचो. आता उलटं झालं आहे, समोर कोण आहे त्याची परवाच राहिली नाही. खुलेआम सिगरेटी पिणं, खुलेआम गुटखे खाणं, खुलेआम, म्हणजे आता नशा ही खुलेआम झाली आहे. बरोबर. वाईट याच गोष्टीचं वाटतं, ही नशा आहे ना. आता माझ्या आता मी जिथे राहतो तिथेच पूर्व भायखळा शाळा आहे, म्युन्सिपल शाळा आहेत, महानगरपालिका स्वतः ती म्हणजे त्या शाळा चालवतात. बरोबर. त्या परिसरामध्ये नाक्याला कोपऱ्याला मुलं मुली सिगरेट पित आहेत. बरं, त्यातले प्रकार आपल्याला कळत नाहीत, पण धूर तो दिसतो ना. बरोबर. आणि ते कोण बघतं माहिती आहे का? नुकते आपण बघत नाही, त्या शाळेत जाणारे येणारे विद्यार्थी बघतात. बरोबर. आणि लहान मोठी मुलं आहेत ना, मुलं मुली, ते बघतात आणि असं माना वाकून असं बघतात. मग त्यांना त्या गोष्टीचं आकर्षण निर्माण होतंय, हे चुकीचं आहे. नको ना, ते नाही पाहिजे. आपल्या विभागामध्ये त्याचं आकर्षण किती भयानक आहे, भयावह आहे. बरोबर. ही कुठे चालली आहे पिढी? म्हणजे मी म्हणत नाही, काही ना काहीतरी गोष्टी चुकतात, माणूस चुकतो, मी म्हणत नाही मी अगदी स्वच्छच आहे, चुका माझ्याकडूनही होऊ शकतात, पण त्या इतक्या ती गोष्ट थांबत नाही आहे, ती थांबली पाहिजे. बरोबर. माझा विभाग जो आहे ना, व्यसनाधीन नको, व्यसनमुक्त झाला पाहिजे. गरिबांचा आवाज, कामगारांची आस, महिला विद्यार्थी सगळ्यांचा श्वास, न्याय समता बंधुतेचा ध्यास, सतीश खांडगे घडवतील विकास. या विभागातला जो तरुण आहे, या तरुणाला त्याची दिशाच दिसली ना तर तो ह्या गोष्टींकडे वळणार नाही. बरोबर. आता ही जी व्यसनं आहेत ती जी अंमली पदार्थांपर्यंत गेलेली आहेत, गुटखा सिगरेट वगैरे नाही, मी कानावर आलेल्या गोष्टी बोलतोय, मी बरोबर. अजून प्रत्यक्षात पाहिल्या नाहीत. बरोबर. कुठेतरी शासनाचा देखील त्याच्यावर म्हणजे म्हणतात ना अंकुश असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली पण जबाबदारी आहे. बरोबर. पोलीस हर एक व्यक्तीच्या पाठी उभा राहू शकत नाही. खरंय, नागरिकांनीच ती जबाबदारी घ्यायला नागरिकांनी पाहिजे. घेतली पाहिजे. माझ्या आजूबाजूचा मुलगा मुलगी काय करते, कोणाचाही मुलगा मुलगी असेल, पण कुठेतरी हा धाक असणं गरजेचं आहे. बरोबर. आज माझ्या परिसरामध्ये मला लाज वाटते म्हणजे बोलायला, की व्यसनाधीन हा शब्द म्हणजे मी असं रोज जाता येता बघतो. बरं, काय होतं आहे की सिगरेट, तंबाखू, गुटखा वगैरे ठीक आहे हो, आता रस्त्यावर पण बाटल्या अशा मोकळ्या केल्या जातात, रस्त्यावर बाटल्या. आणि काही विधी निषेधच नाही. हो ना, म्हणजे बघा तिथे आजूबाजूला शाळेतल्या मुली जात आहेत, माझ्या माया बहिणी त्यांना, लहान मुलांना, लेकरांना शाळेत घेऊन जात आहेत आणि खुलेआम भर रस्त्यामध्ये भर दिवसा, रात्रीचा प्रकार आहे, झाकल्या अंधारात म्हणतो ना, तो होता, तो पण चुकीचाच आहे. बरोबर.
नाही बरोबरच आहे. भर रस्त्यामध्ये असं व्यसनांचं सेवन केलं जातंय. ह्या पूर्ण परिसरामध्ये आहे ना, हे माझ्या पूर्ण परिसर, आता मुंबईवर तसं चाललेलं आहे, पण माझ्या परिसरात ते प्रमाण जास्त वाढत चाललं आहे. ते थांबणं गरजेचं आहे, थांबवणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मी कुठेतरी सर्वात पहिलं तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याबरोबर ह्याला देखील प्राधान्य देईल. म्हणजे आपल्या विभागातले जे काही प्रश्न आहेत त्यांची जाणीव त्यांना आहेच. आणि हा त्यांनी महाराक्षसाचा उल्लेख केला, व्यसनाधीनता. या व्यसनाधीनतेपासून जर आपल्या विद्यार्थ्याला आणि युवा वर्गाला बाजूला करायचं असेल तर आपणही ती जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. केवळ दोष देऊन चालणार नाही, कारण ते केवळ आरोप करून थांबत नाही, तर त्याच्यावर काय उपाय योजता येतील या दृष्टीने सुद्धा त्यांनी विचार सुरू ठेवला आहे आणि त्याची योजना त्यांच्याकडे तयार आहे. आता गरज आहे ती फक्त तुम्ही त्यांच्या हातामध्ये सत्ता देण्याची. कारण ते एक जे पद आहे ते पद जर त्यांच्या हाती आलं तर ते निश्चितपणे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर अधिक जोरदार आणि अधिक परिणामकारक असं काम करू शकतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, RPI गवई गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश शिवाजी खांडगे, निशाणी हाताचा पंजा, यांनाच EVM मशीनवरील 1 क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.